Today, let we study the genders. So, the gender means in Marathi, gender means linga. Types of genders. There are 4 types of gender. We know that the gender means 2 genders, that is male and female. आपल्याला माहित आहे 2 जेंडर येतात, एक स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगीमध्ये. But now we study the details about the genders. So, how many types of gender? There are 4 types of gender. So, the first is masculine gender. Masculine gender means पुल्लिंगी. Masculine gender means काय? पुल्लिंगी तर पुरुष वचनी. So let's see about the masculine gender. A masculine gender is a noun. The noun that is used for the male form of noun. म्हणजेच की मस्क्युलाइन जेंडर हे कशासाठी वापरलं जातं, ह्याच्यामध्ये कोणते नाउन्स येतात तर जेवढे मेल फॉर्ममधले म्हणजे पुल्लिंगी फॉर्ममधले येतात तेवढे सगळे मस्क्युलाइन जेंडरमध्ये म्हणजेच पुल्लिंगी येतात सगळेच. तर बघूया आता उदाहरणार्थ. फॉर एक्झाम्पल, man, boy, dog, ox, lion, etc. All these are male. This which form? Which alls are in a male form. हे सगळे कुठल्या फॉर्ममध्ये आहे तर मेल फॉर्ममध्ये. तर मस्क्युलाइन जेंडर मीन्स काय लक्षात आलं? मस्क्युलाइन जेंडर मीन्स पुल्लिंग अँड इन द मस्क्युलाइन जेंडर देर आर कुठले येणार फक्त मॅन्स मीन्स only pulling in a man, boy, dog, ox, etc. That is the examples of masculine gender. So the second is feminine gender. Feminine means strilingi. All the female groups are in the form of noun form मध्ये असतील. It means that the feminine gender noun is a noun that is used for female form. मीन्स फिमेल फॉर्म म्हणजे काय? ऑल नाउन्स जे आलेत ते कशामध्ये आलेत? फिमेल फॉर्ममध्ये. बघा फॉर एक्झाम्पल पाहूया आपण. गर्ल्स, वुमेन, सिस्टर, कॅट, मदर. ऑल द स्त्रीलिंगी मीन्स ऑल द फिमेल फॉर्म जे आहेत ते सगळे याच्यामध्ये प्रेझेंट येतील. म्हणजे स्त्रीलिंग म्हणजे काय असतील तर ऑल फिमेल फॉर्म्स. थर्ड इज न्यूटर जेंडर. न्यूटर मीन्स नपुंसकलिंगी. अ नाउन is a noun that is used for both not a male or not female. म्हणजे याच्यामध्ये मेल आणि फिमेल हे दोघांसाठीही वापरलं नसेल. म्हणजे यामध्ये समजणार नाही तो मेल आहे की फिमेल. आणि हे काय असतील? लाईफलेस असतील. लाईफलेस थिंग्स दिसणार. लाईफलेस थिंग्स मीन्स बुक, पेन्सिल, पेन, बॅग, डोअर एक्सेट्रा. म्हणजे जेवढे पण लाईफलेस असतील, लाईफलेस थिंग्स आर प्रेझेंट इन द न्यूटर जेंडर. न्यूटर जेंडर मीन्स द जेंडर दॅट आर नॉट फिमेल ऑर नॉट मेल. दोन्हीही नसतील, मेल आणि नसतील आणि फिमेलही नसतील. म्हणजेच त्या काही असतील तर लाईफलेस थिंग्स म्हणजेच कशा असतील? त्या निर्जीव वस्तू असतील. त्या सगळ्यांना काय म्हणायचं तर न्यूटर जेंडर. त्यांचं जेंडर कोणतं असेल? न्यूटर. सो द फोर्थ इज कॉमन जेंडर. सो द कॉमन जेंडर मीन्स the noun is a noun that is used for both male and female. The noun हे कशासाठी वापरलं असेल? बोथ मेल आणि फिमेल फॉर्मसाठीही वापरतात. मेल फॉर्मसाठी पण वापरतात आणि फिमेल फॉर्मसाठी, दोन्ही फॉर्मसाठी जेव्हा हे नाउन वापरले जाते तेव्हा त्यांना कॉमन जेंडर. त्यांचं जेंडर काय असतं? कॉमन. सो इट मीन्स फॉर एक्झाम्पल बेबी. Baby is used for both girl and boy. So the baby is a common gender. Teacher is used for both ma'am and sir. So the common gender. So the doctors also common gender. Student etc. अशी भरपूर उदाहरणं असतील. So the common gender means the gender that is used for both male and female. दोघांसाठीही दोन्हीही डिनोट करतो आपण त्याच्याने. त्याला काय म्हणायचं? कॉमन जेंडर. सो वी स्टडी अबाउट द details about the gender. How many types? There are 4 types. This is the examples and the types. Thank you.